नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या आतापर्यंत 32 एपिसोड आपण पाहिले. बरेच जणांनी सबस्क्राईब केलं, बरेच जणांनी फॉरवर्ड केलं आणि त्याचा फायदा आपण सगळेजण घेत आहात. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात माहिती विविध वाणांची माहिती, ते वाण कधी पेरावेत, कधी पेरू नयेत, त्या वाणाची माहिती उपलब्ध कुठे होतील याची माहिती या 2 एपिसोडमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. 32व्या एपिसोडमध्ये आपण गहू आणि चण्याची किंवा हरभऱ्याची माहिती घेतली. या एपिसोडमध्ये आपण दुसऱ्या पिकांची माहिती घेणार आहोत. त्यातलं पहिलं पीक आहे मोहरी. सोयाबीनची काढणी झाली बऱ्याच जणांची. ज्याच्याकडे प्रमुख पीक सोयाबीन होतं ते काढल्यानंतर मोहरीचं पीक निवडा. आपल्याला मोहरीपासून त्याचा भाव पण चांगला आहे, ते पीक निवडा. आणि आपल्याला गहू घ्यायचा असेल तर गव्हाबरोबर मोहरीचं आंतरपीक, गव्हाच्या 9 लाईनी आणि मोहरीची 1 लाईन, किंवा गव्हाच्या 6 ओळी किंवा मोहरीची 1 ओळ, असे मिश्र पिके घेऊ शकता. किंवा संपूर्ण मोहरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. गहू किंवा हरभऱ्याच्या सोबत तुम्हाला याप्रमाणे आंतरपीक म्हणून मोहरीची लागवड करता येते. किंवा निकोळी पीक, सिंगल पीक म्हणून मोहरीची सुद्धा लागवड करता येते. तेलबियाचं पीक असल्यामुळे त्याला भावही चांगला मिळतो आणि मधमाशा आकर्षित जास्त होतात आणि रब्बीमध्ये हे चांगलं उत्पन्न देऊ शकतो. तर मोहरीमध्ये प्रश्न आता पडला असेल आपल्याला की या एपिसोड 33 नंबरमध्ये आपण या मोहरी, करडी, मका या 3 पिकाची माहिती घेणार आहोत. तर मोहरीमध्ये आपल्याला वाण कोणतं निवडावं किंवा पेरणी केव्हा आपलं करावी, तर या महिन्याच्या अखेरपर्यंत, शेवटपर्यंत, महिना संपायच्या आत तुम्ही मोहरीची पेरणी करू शकता. आता वाण कोणते पाहिजेत आपल्याला? वाण निवडताना एक लक्षात घ्या, मी जे वाण सांगेल त्याप्रमाणे त्या वाणाचे निवड, त्या वाण लिहून घेऊन मी जे संपर्काचे पत्ते देईल त्यांना लगेच संपर्क साधून ते वाण उपलब्ध करा. फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर एकत्रित त्यांनी मागणी नोंदवा, किंवा सिंगल असेल तर त्यांनी काय अटी काय विचारून त्याप्रमाणे ते मागणी निवडा. आता वाणामध्ये तुम्ही सगळ्यात उत्कृष्ट वाण आहे मोहरीचं, हे परभणी कृषी विद्यापीठाचं कार्तिक नाव आहे, PDKV कार्तिक. हे वाण सगळ्यात उत्तम आहे. 105 दिवसातच तयार होते ते आणि 12 ते 16 क्विंटल उत्पन्न तुम्हाला प्रति हेक्टरी हे देऊ शकतं आपल्याला, आणि त्याचे कॅश क्रॉपसारखं आपल्याला पैसे मिळू शकतात. हे PDKV कार्तिक हे वाण सगळ्यात चांगलं आहे. आणि ते नाही मिळालं तर TAM 108-1, TAM 108-1 हे सुद्धा वाण चांगलं आहे. ते सुद्धा तुम्हाला 105 दिवसात मिळते. परंतु कार्तिकपेक्षा उत्पन्न थोडं कमी आहे. 8 ते 12 क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळू शकते. समजा तेही मिळालं नाही तर दुसरा एक पर्याय आहे शताब्दी, ज्याला नंबर आहे ACN 9 नंबर, शताब्दी वाण. हे सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. हे तर लवकरच मिळते. 95 ते 110 दिवसात तयार होते आणि 10 क्विंटलपर्यंत त्याचं प्रति हेक्टरी उत्पन्न तुम्हाला मिळू शकते. आता या वाणासाठी कोणाशी संपर्क साधावा? डॉक्टर संदीप कांबडी हे आहेत डॉक्टर साहेब. हे कृषी महाविद्यालय नागपूर यांनी सुद्धा या मोहरीबद्दल चांगला लेख लिहिला आहे. त्या लेखाबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि शेतकऱ्यांना त्यांनी चांगली माहिती दिली आणि ही माहिती देताना त्यांनी आमच्या मित्रांना, शेतकरी मित्रांना, कृपया हे वाण कुठं उपलब्ध होईल याचंसुद्धा मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर डॉक्टर संदीप कांबडींचा नंबर आहे 9423 42 15 67, 942 342 15 67. तर डॉक्टर कांबडींना भेटा, फोनवर संपर्क करा आणि हे मोहरीचं वाण निवडा. दुसरं पीक आहे करडी. करडीचे पीकसुद्धा तेलबियामध्ये येते. त्याला काटे असतात, काटे नसणारेसुद्धा वाण आहे. परंतु काही नवीन वाण आहे त्याच्यामध्ये. करडीचे पीकसुद्धा तुम्हाला कॅश क्रॉप म्हणून रब्बीमध्ये घेता येते. अकोल्याची व्हरायटी आहे. अकोल्याची व्हरायटी अकोला पिंक नावाची व्हरायटी, ज्याला त्यांनी नाव दिलेलं आहे AKS 311. अकोला पिंक ही करडीची व्हरायटी तुम्हाला, ज्याच्यामध्ये 32% तेल आहे. तेलाचं प्रमाण भरपूर आहे, भाव चांगला मिळतो त्याला, पैसे खूप होतात. आणि हे आपल्याला 130 दिवसामध्ये तयार होतं पीक आणि 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. परभणी कृषी विद्यापीठाने नवीन वाण काढलेलं आहे, परभणी सुवर्णा वाण, ज्याला BBNS 154 म्हणतात. तो परभणी सुवर्ण वाणसुद्धा 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न देऊ शकते. किंवा परभणीत 184
PBNS 184 किंवा 154 परभणी विद्यापीठाचं किंवा सुवर्ण वाण हे निवडा. आता याच्या करडीच्या वाणासाठी आपल्याला डॉक्टर संतोष शिंदे सर आहेत. संतोष शिंदे सर ते परभणी कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पण लेख लिहून अशी माहिती दिली की त्यांनी पण आमच्या शेतकरी मित्रांना मदत करावी आणि शेतकरी मित्र शिंदे सरांना या नंबरवर संपर्क करतील. 9511 88 41 97 9511 88 41 97. हे दोन पिकं आपण पाहिले मित्रांनो, मोहरी आणि करडी. ज्याच्याकडे जनावरं आहेत आणि जनावरं नसणारे सुद्धा ज्यांना कॅश क्रॉप करायचं आहे, ज्यांना फेरपालट म्हणून मका कणसाचं दाण्याचं उत्पन्न घ्यायचं आहे आणि ज्यांना जनावराला चारा उपलब्ध व्हावा आणि पैसाही व्हावा अशी इच्छा आहे, त्यांनी मक्याचं पीक निवडावं. आता पाणी ज्यांना कमी आहे त्यांनी काय केलं पाहिजे, अति लवकर येणारे संकरित बियाणं निवडलं पाहिजे. मक्यामध्ये अति लवकर येणारे, लवकर येणारे, मध्यम मुदतीत येणारे आणि उशिरा मुदतीत येणारे वाण आहेत, वेगवेगळे वाण आहेत. तर कोणतीही मका घेतली पेरली असं करू नका. आपल्याकडे पाणी किती उपलब्ध आहे तर त्यासाठी लवकरात लवकर उत्पन्न हातात आलं पाहिजे. नाही तर मक्याला भुट्टे लागाले, कणसं लागाले तर पाणीच नाही आपल्याकडं, दाणे भरणार नाही. त्यामुळे अतिशय अभ्यास करून ठरवा की आपल्याला अति लवकर वाण पाहिजे का लवकर येणारं पाहिजे का मध्यम मुदतीमध्ये येणारं पाहिजे का उशिरा आले तरी जमते, आपल्याला पाणी भरपूर आहे, आपण उत्पन्न चांगलं घेऊ. तर या व्हरायटीचे नावं तुम्ही लिहून घ्या कृपया. अति लवकर येणाऱ्या वाणामध्ये संकरित वाण आहे विवेक 9, विवेक 21 आणि विवेक 27 हे संकरित वाण आहे. संकरित वाण नको असेल, संमिश्र वाण हवा असेल तर विवेक संकुल नावाचं एक वाण आहे आपल्याकडे, तर ते वाणसुद्धा आपण निवडू शकता. आता लवकर येणाऱ्या वाणमध्ये पूसा हायब्रिड 1, JK 2452, JH 3459 हे वाण आपल्याला लवकर येतात. किंवा संमिश्र वाण हवा असेल तर पंचगंगा, प्रकाश, किरण हे वाण निवडा. आता ज्याला लवकरही नको आणि उशिराही नको, मध्यम मुदतीचे पीक हवं असेल तर त्यांनी फुले महर्षी वाण निवडा. फुले महर्षी किंवा राजश्री किंवा फुले कृषी विद्यापीठाचं उमेद आणि नवीन वाण आहे फुले चॅम्पियन आणि आरंभ. हे सगळे वाण आहेत. फुले महर्षी, राजश्री, फुले उमेद, फुले चॅम्पियन हे वाण आणि आरंभ नावाचं वाण हे नवीन निघाले BAMH 18-2 नावाचं. 100 दिवसात तयार होते आणि अतिशय उत्कृष्ट वाण आहे. आरंभ नावाचं वाण मिळवायचा प्रयत्न करा. कृषी विद्यापीठ राहुरीला वगैरे संपर्क करून किंवा कोल्हापूरचा पत्ता देईन मी तुम्हाला, ते वाण निवडा. आता मी आधी म्हटल्याप्रमाणे पाणी भरपूर आहे, आपल्याला चाराही पाहिजे आणि उशिरा पीक आलं तरी जमते आपल्याला. तर उशिरा येणाऱ्या वाणामध्ये उत्पन्न भरपूर देणारे प्रभात हे वाण आहे किंवा शतक 9905 या दोन वाणापैकी एक वाण निवडा. आता हे मक्याचे सगळे वाण जे आहेत याच्याविषयी सविस्तर माहिती सरांनी दिलेली आहे. डॉक्टर कराड म्हणून सर आहेत, त्यांनी माहिती दिलेली आहे. सुशांत महाडिक सरांनी माहिती दिलेली आहे ॲग्रोवन वगैरेमध्ये. तर यांना संपर्क तुम्ही साधू शकता मक्याच्या वाणासाठी. आता मक्याचं वाण कोणाकोण मिळू शकेल, कोणाला फोन कराल तर डॉक्टर सुनील कराड त्यांचा नंबर आहे 9420 3300 36. पुन्हा एकदा सांगतो 9420 3300 36. किंवा यांचा नंबर जर म्हणजे लागला नसेल तर सुशांत महाडिक सर आहेत, सुशांत महाडिक 7588 5771 21 7588 5771 21. हे मका संशोधन प्रकल्प आहे कसबा बावडा कोल्हापूर, त्या ठिकाणी कार्यरत आहेत दोन्ही गुरु सर आपले. त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन घेऊ शकता. तर या ठिकाणी या सगळ्या एपिसोडमध्ये आपण जी माहिती घेतलेली आहे तर माझा नंबर तुम्हाला कल्पना आहे 988 1497 092. किंवा माझे मित्र आहेत जितेंद्र आलासे, त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही. त्यांचा नंबर आहे 9579 89 6580. या दोघांशी संपर्क करू शकता आणि आम्हा दोघाला तुम्ही संपर्क या कामासाठीही करू शकता की ज्याला ऑफलाईन ट्रेनिंग हवं आहे, ऑनलाईन ट्रेनिंग हवं आहे, त्यांना आम्ही माहिती देऊ, त्याचं अरेंज करू, उत्तम सगळ्यांचं हे करू. मागच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं होतं की सर्वोत्तम दिवस कोणता आहे पेरायचा या सगळ्या बियाण्याचं 5, 6, 7, 15, 22, 23.
उत्तम दिवस कोणता आहे 24. चांगला दिवस कोणता आहे त्याचा खालोखाल 7 ते 20 नोव्हेंबर. आणि अशुभ दिवस जो अजिबात तुम्ही पेरायचा प्रयत्न करू नका, 12, 14 आणि 25 या दिवशी तुम्ही कृपया हे वाण पेरू नका. आता मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे जे हे आहेत मेसेजेस आहेत ते फॉरवर्ड करत राहा आणि फोनवर प्रश्न विचारा. आम्ही तुमच्या सेवेवर सदैव तत्पर आहोत. त्याच्या माहितीचा भरपूर उपयोग करून घ्या आणि रब्बी हंगामातले उत्पन्न वाढवा अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार.